प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा द पार्क हॉटेल नवी मुंबई येथे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व गणेश पूजन दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच दिवंगत बिल्डर कैलासवासी संग्राम पाटील व कैलासवासी दिलीप वढावकर यांना श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। प्रस्तावना बाळासाहेब देशमुख व तुकाराम दुधे यांनी केली। यात त्यांनी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापना, महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पुढील ध्येय धोरणे सांगितले। या ठिकाणी जर आपल्याला विकासक म्हणून 60% किंवा ग्रामीण भाग काम करत असेल तर इथला जो शेतकरी आहे त्याच्याकडनंच जमीन घेऊन आम्ही कामं करतो। आणि जर का आपण जर माहिती घेतली किंवा बघितलं तर आतापर्यंत आम्ही जी कामं केलेत, म्हणजे मी तर आपल्याला हेही सांगेन की रेरा असेल किंवा इतर ठिकाणी जे तक्रारी होतात त्याच्यामध्ये आमच्या असोसिएशनचे मेंबरांच्या बद्दल 0 तक्रार आहे। तुम्ही माहिती घेतली तर आज मी या ठिकाणी जी कामं करतोय एक बिल्डर म्हणून, म्हणजे एकही तक्रार 0 तक्रार ही आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे। मराठी माणूस पहिले या कस्टमरला 10 दिवस आधी बोलवतो, तो त्याला विचारतो बाबा तुला हा घर दिलेला आहे, मी 204 नंबरचा घर बघून घे, त्याच्यामध्ये कुठे जर तुला काय कडी लूज आहे काय लूज असं वाटलं तर 8 दिवसामध्ये मी करून देतो। म्हणजे आम्ही पोझिशन ही त्याच्या मर्जीनुसार देतो, असं नाही आम्ही जे काय बनवले तुम्ही घ्या म्हणून। त्यामुळे इथला शेतकरी हा महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे जे बिल्डर त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या बरोबर राहील। या ठिकाणच्या परिसरामध्ये आमचे दुधे साहेब आहेत, दापोली पारगाव किंवा या उलवे भागामध्ये कामं करतात, शंकर शेठ आहेत, बरेच लोक आम्ही जो कामं करतो आणि सगळे हे इथले शेतकरी आम्हाला ओळखतात आणि त्यांचा 100% विश्वास आमच्यावर आहे। आमची संघटना स्थापन झाल्यापासून बांधकाम विकासक ह्यांच्या समस्या दूर होत गेल्याने मराठी बांधव आम्हाला जुडलेले आहेत आणि आमचं जे संघटना आहे हे मराठी संघटना म्हटलं की कुठल्याही आम्ही कार्यालयात गेलो तर आमचा दबदबा तिथं असतो। कारण मराठी बिल्डर असोसिएशन मध्ये बरेचसे बिल्डर आता झालेले आहेत। प्रत्येकाचे पूर्वी विकासक फार कमी होते मराठी, आता मोठ्या प्रमाणात मराठी विकासक पुढे आलेले आहेत आणि ह्या विकासकाकडून जे आहे ज्या काही समस्या आता येतात ते आमच्यापर्यंत ते मांडतात। आमची असोसिएशन त्या समस्या ज्या आहेत त्या सिडको मधले काही प्रॉब्लेम असतील, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम असतील, नयनाचे प्रॉब्लेम असतील, रेव्हन्यू डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असतील, हे सोडवण्याचं काम करते। आणि म्हणून आज आपली जी बिल्डर असोसिएशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आम्ही प्रत्येकाच्या समस्या येत्या काळामध्ये दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। जनतेला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपण जो प्रश्न विचारलेला आहे की खरोखर आज नवी मुंबई आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे आणि आज नवी मुंबईमध्ये पनवेल सारख्या ठिकाणी रायगडमध्ये मोठमोठे इन्व्हेस्टर आज उभे आलेले आहेत आणि ह्या इन्व्हेस्टरना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे। आणि जो आपला उलवा नोट आहे, कांबोटे करंजाड हे जे नोट आहे हे आता मुंबईला कनेक्ट झालेले आहे। त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला हा नवी मुंबईमध्ये मोठा फायदा झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज इन्व्हेस्टर हा नवी मुंबईकडे वळत आहे। खरंच तुम्ही हा अतिशय महत्वाचा प्रश्न उचललेला आहे आणि ही खरं खंत आहे मराठी माणसाची की मराठी माणसं म्हटलं की तो आपल्याला पेमेंट करेल का नाही करेल, काय तो बांधकाम करेल काय, पूर्ण करेल का नाही, त्याचं कसं असेल। परंतु बाहेरून जर आलेला तो बिल्डर लल्लू पल्लू जरी असला ना, अरे तो फार मोठा सेट आहे, तो फार मोठा बिल्डर आहे, पण त्याच्या खिशात काही नसते, तो इथं येतो सगळे कर्ज घेतो आणि काम करतो आणि काम केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना जे आहेत आज नवी मुंबईमध्ये जे समस्या आहेत ते आज लोकांना दिसून आलेल्या आहेत। 12.5% जे प्लॉट आहे की बाहेरचा माणूस आहे त्याला जे त्यांनी जे प्लॉट दिलेले आहेत आज बऱ्याचशे केसेस कोर्ट मॅटर चालू आहेत त्यांचे। आजची ज्या महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनची 24-25 साठी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित केली होती आणि ह्या
सभेमध्ये तुमच्या सर्व मेंबर जे आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि बऱ्यापैकी आमचे सदस्य सर्व उपस्थित राहिले होते। यात मी एवढाच मेसेज यांना देऊ शकतो की आपली जी मराठी बांधवांची किंवा मराठी लोकांची जी असोसिएशन आहे ही आपले असोसिएशन मजबूत व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे आता बांधकाम व्यवसाय वाढले पाहिजेत आणि नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या मराठी जे लोक आहेत आपले जास्तीत जास्त व्यवसाय करू शकतात।